भारतीय जनता पक्षाने मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करताच मुंबईत अनधिकृत फेरीवाले व बांगलादेशींवर धडक कारवाई सत्र. भारतीय जनता पक्षाने मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करताच मुंबईकरांना दिलेले वचन पूर्ण करण्याची सुरुवात धूमधडाक्यात केली असून पहिला मोर्चा अनधिकृत व बांगलादेशी फेरीवाल्यांवर वळवला आहे. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकता कशा प्रकारे मोकळा श्वास घेताना मुंबईचे फुटपाथ व रस्ते. हा परिसर दादरचा आहे. दादर पूर्व व पश्चिम भागात व मुंबईच्या सर्व भागात तरी सध्या या कारवाईमुळे फुटपाथ मोकळे श्वास घेताना दिसत आहेत. रस्ते रिकामे झाले आहेत. पादचारी तसेच वाहनांना देखील दिलासा मिळाला आहे. अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या महापौर रितू तावडे व उपमहापौर संजय घाडी यांचे कौतुक व अभिनंदनच. याचबरोबर मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा करणे यावर देखील प्रतिबंधक व कारवाई करण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी सार्वजनिक शौचालयाचा मुद्दा व त्याचबरोबर महिला सक्षमीकरण या सर्व विषयांवर देखील रितू तावडे यांनी काम करणार असल्याचं प्रसार माध्यमांसमोर बोलताना सांगितलं. या प्रमुख मुद्द्यावर त्यांनी काम करण्याचं आपलं मत व्यक्त केलं आहे. या सर्व फेरीवाल्यांना इतक्या मुक्तपणे हातपाय पसरायला लावणारे जबाबदार कोण होते व आहेत याबाबत देखील पालिका प्रशासनाकडे माहिती असेलच. आता तर धडक कारवाई झाली, रस्ते व फुटपाथ मोकळे झाले, पण यानंतरही ही स्थिती कायमस्वरूपी राहते काय, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आमचा कटाक्ष असेल आपल्या कृतींवर. तुर्तास आपण देखील मोकळा श्वास घेऊयात.